जिव्हाळ्याची स्नेह भेट आणि आमचे नेते संजयजी बनसोडे साहेब यांना लोकमतच्या वतीनं लंडन येथे जो महाराष्ट्र रत्न पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, त्यांचा सत्कार आपल्या राज्याचे सहकार मंत्री, आमचे नेते व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब, सत्कार मूर्ती आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महाराष्ट्र आणि राज्य गोवा वकील परिषदेचे विद्यमान सदस्य, वकिलांचे नेते, माझे परम स्नेही मित्र ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब, ते एका राष्ट्रीय पक्षाचे सुद्धा अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे माझे दुसरे स्नेही मित्र महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे माजी सदस्य, शिवसेनेचे जिल्ह्याचे सहप्रमुख व माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट बळवंतराव जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित माझ्या समेत जे प्रदेशवरती काम करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय बबनआबा भोसलेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे संघटक व जिल्ह्याचे नेते आणि माजी चेअरमन सन्माननीय भरतभाऊ तांबलेजी, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अंकुशराव नाडेसाहेब, शहर जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित महिलांच्या प्रदेशच्या सरचिटणीस सुरेखाताई, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सौ प्रियताई सूर्यवंशी, सौ मधुताई शिंदे, व्यासपीठावर उपस्थित आपले ज्येष्ठ सन्मान्य आणि माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी उपचेअरमन वकील रामनामाबाई बिराजदार, ज्ञानेश्वर बिराजदार, त्याचप्रमाणे अरविंदभाऊ कांबळे, लालासाहेब सुरवशी, त्याचप्रमाणे बालाजी शिंदे आणि एक प्रमुख आमचे सहकारी म्हणून ज्यांचा आम्ही साहेबांच्या हस्ते सत्कार ठेवलेला आहे, जमीयतुल उलमा हिंदचे जिल्ह्याचे अध्यक्ष पानगावचे सहकारी मित्र सन्माननीय आजमुद्दीन मिनियारजी, कार्यक्रमाला उपस्थित आमची कन्या जी हायकोर्टामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज करते ते ॲडव्होकेट प्रियंद्रा सोनटक्के उर्फ पाटील, सौभाग्यवती वगळता या कार्यक्रमाला मला अनेक मित्रांची नावं घेता येण्यासारखी आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळामध्ये आपले दुसरे तिसरे नेते मराठवाडा शिक्षक विभागाचे आमदार आदरणीय विक्रमप्पा काळे इथं पोहोचत आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित लातूरमधील सर्वच सन्माननीय लातूरकर, डॉक्टर, वकील, राजकीय जीवनात कार्यरत असणारे मग पुरी साहेब असतील, बसवंतभाऊ उबाळे असतील, अनेक मित्रांची मला नावं घेता येण्यासारखी आहे। सौभाग्यवती वगळता सर्व भगिनी आणि मुली, पत्रकार मित्र, ॲडव्होकेट प्रदीप सिंह, ॲडव्होकेट सुहास आणि मित्रांनो, मी साहेबांना विनंती केली, खरं म्हणजे साहेब आपण सगळेजणच भाग्यवान आहोत। 2 शतकामध्ये आपल्याला जीवन जगण्याचं ईश्वराने कृपा केलेली आहे, पण 50 वर्षामध्ये जेवढा आपण पाऊस बघितला नाही तेवढा परवा आपण पाहिला।
खरं तर लातूर जिल्हा हा तसा निसर्ग संपन्न नाही. उस्मानाबाद लातूर आपल्याकडं मोठी नदी नाही किंवा मोठा तलाव नाही आणि त्या दृष्टीनं निसर्गानं आपल्यावर अवकृपा केली. पण त्याचा आपल्यावर जो एक आघात झाला त्याच्यात नाराज होऊन बसण्यापेक्षा मानव नेहमी अपेक्षेनं पुढे जातो. असं म्हणतात की दुनिया उम्मीद पे चलती है. मानवी जीवन पुढे जावं आणि त्या दृष्टीनं नैराश्यातून बाहेर आणण्यासाठी आपल्या उपस्थितीमध्ये दिवाळीची स्नेहभेट ठेवावी. त्या स्नेहभेटीमध्ये आपल्याला आमंत्रित करावं आणि त्याचप्रमाणे आमचे दुसरे नेते आणि आपले सहकारी ज्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे आणलं ते संजय भाऊ बनसोडे यांना कुठलाही वारसा नसताना कार्यकर्तृत्वानं एका सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त केला. त्यांचा सत्कार आपल्या हस्ते, बाप्पाच्या हस्ते, अण्णाराव पाटलांच्या हस्ते, बळवंतराव जाधव साहेबांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करावा म्हणून आपल्याला आम्ही इथं आमंत्रित केलं. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, लातूरकरांच्या वतीनं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही लातूरकरांची मान आणि शान उंचवत आहात म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे लातूरचं एक वैशिष्ट्य आहे साहेब. मला याचा अभिमान आहे की मी लातूरचा आहे. लातूरच्या पाण्याचा गुण आहे, लातूरच्या मातीचा गुण आहे जो यामध्ये वाढेल तो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती उंची गाठत असतो. आणि आपण बघितलं असेल की लातूरच्या इतिहासामध्ये अशी ख्याती आहे की अहमदपूर मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा निवडून येण्याची शक्यता कमी असते. पण ते आपण रेकॉर्ड केलं. नुसतं दुसऱ्यांदा आपण मताधिक्याने निवडून आला तसं नाही तर सरळ आपण राज्याच्या मंत्रीपदी, सहकार हे महाराष्ट्रातलं महसूल खात्यासारखं खातं आहे. तिथं आमच्या नेत्यांनी माहिती सरकारमध्ये आपल्याला संधी दिली. तो लातूरकरांचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळं आपण आमच्याकडे पहिल्यांदा आलात, आपलं स्वागत करतो, आपलं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे बनसोडे साहेबांनी सुद्धा उदगीर मतदारसंघामध्ये आपल्या सहकार्यानं एक कार्याचा डोंगर उभा केला आणि लातूरच्या इतिहासामध्ये प्रचंड अशा मताधिक्याने ते निवडून आले. म्हणजे म्हणून आपला सहकार्य म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेला आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपली संख्या 4 होती. दादाने आपण निर्णय केला सत्तेसाठी नाही तर लोकांचा कामं झाली पाहिजेत, विकास साधला पाहिजे. महायुतीमध्ये जे काही आपलं तत्व आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांपासून पुढे आल्या शाहू फुले आंबेडकरांचं मानवी मूल्य जपणारे ते कायम घेऊन आपण सरकारमध्ये सहभागी झालो. आणि त्या दृष्टीनं आज आपण बघितलं असेल तर म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही आहे, महायुतीमध्ये आल्यानंतर आपली संख्या ही आता 5 झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं या समारंभाच्या माध्यमातून मला आपल्या पुढे हे नमूद करावं वाटतं की लातूर जिल्ह्याचा जर आपण इतिहास बघितला तर नेहमी लातूर जिल्हा हा देणाऱ्याच्या यादीमध्ये राहिलेला. मग केशवराव सोनवणे साहेबापासून, विलासराव देशमुख साहेबापासून, शिवराज पाटील चाकूरकर साहेबापासून, निलंगेकर साहेबापासून किंवा विरोधी पक्षामध्ये सुद्धा जे नेते काम करत होते त्यांनी सुद्धा लातूरची ओळख सुसंस्कृत जिल्हा अशी निर्माण केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं या पुढल्या काळामध्ये आपल्यावर आलेलं नैसर्गिक संकट टाळून नवी उभारी घेऊन अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी, नैराश्यतेकडून वैफल्याकडून आनंददायी जीवन सुरू करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की लातूरची अशी एक संस्कृती आहे की या जिल्ह्याने कधी दलित मुस्लिम तणाव बघितला नाही, दलित सवर्ण तणाव बघितला नाही. हे व्यापारी शहर आहे.
त्यांनी पुढे सहकारामध्ये प्रगती केली, शिक्षणामध्ये केली. आता औद्योगिकरणाकडे जाण्याच्यासाठी आपल्या माध्यमातून तालुक्यामध्ये MIDC ची निर्मिती व्हावी, तरुणांना कामधंदा मिळावा आणि त्या दृष्टीनं मग लातूरचं वैभव आपल्या नेतृत्वामध्ये पुढे जावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मी असेल, अण्णाराव पाटील साहेब असतील, बळवंतराव असतील, आम्ही वकील मित्र आहोत, वकिलीचे वर्ग मित्र आहोत. बळवंतराव फौजदारीमध्ये खूप चांगले वकील आहेत. अण्णाराव पाटीलांनी तर शेतकऱ्यांना 2-2.5 शेतकऱ्यांना कोट्याधीश केल्याचे लँड एक्विजिशन मध्ये कार्यरत आहेत आणि मी दिवाणीमध्ये आणि निवडणूक कायदा सहकारामध्ये कार्यरत आहे. कुठलाही वारसा नसताना आम्हाला तिघा नाही, अण्णाराव पाटील आहेत पण त्यांनाही काही वारसा शैक्षणिक आर्थिक होता असं नाही. मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आम्ही विविध पक्षामध्ये कार्यरत आहोत. अण्णारावचा तर एक राष्ट्रीय पक्षांचे त्याचे अध्यक्ष आहेत, ते स्वतंत्र आहे. बळवंतराव पूर्वी जनता दल, आता शिवसेनेची गेली 40 वर्ष काम करते आणि मी सेने. आमच्यामध्ये कधी मतांतर झालं नाही असं नाही, पण आमचा कधी मनभेद झाला नाही. आम्ही आमच्यामध्ये कधी वैरत्वही दिलं नाही. वकिली करत असताना आणि सार्वजनिक जीवनामध्ये कार्य करत असताना आमच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून न फुटणारे म्हणून आमची ख्याती आहे. कामकाज करत असताना आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मी त्यांना विनंती केली की आज समाजामध्ये एक अस्थिरता निर्माण झालेली आहे. मग राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा डॉक्टर साहेब फार काही समाधानकारक किंवा एकमेकाचं विश्वासाचं तंत्रज्ञान आलं पण आपला आपसातला स्नेह कमी झाला आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना एकत्र करावं. कार्यकर्तृत्वातनं माणसं किती मोठे होतात त्याचं हे जिवंत उदाहरण आपल्या पुढे ठेवावं म्हणून आपल्याला इथं बोलवलं. आपण आलात आणि आपल्या माध्यमातनं मी असं अपेक्षा करू इच्छितो की खरं म्हणजे काळ बदललेला आहे. आता जर आपण या 10 वर्षातला महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर काल परवाच आपण नवी मुंबईचं विमानतळ सुरू केलं आणि त्यापूर्वी अटल सेतू असेल, सागरी भुयारी मार्ग असेल. ही मुंबई ही महाराष्ट्राची ओळख असली तरी देशाची आर्थिक राजधानी आहे. ती आता विकसित भारतामध्ये 1 नंबरचं राज्य होऊ पाहते आहे. आपल्या माध्यमातून ती पुढे जात असताना जो वारसा विलासराव देशमुख साहेबांनी इथं सुरू केला, त्यांच्यासोबत मी काम केलं, तो लातूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा करण्याची जी काही त्यांची अपेक्षा होती ती अपेक्षा आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावी अशी आपल्याला शुभेच्छा देत असताना मला सांगावंसं वाटतं की मी सामान्यतः सगळ्यांच्या सोबत सहकार्याने वागण्याची भूमिका सत्ताधारी पक्षात काम केलेल्यामुळं ते व्यक्तिमत्व निर्माण झालं. आमच्या मित्रांनी विरोधी पक्षामध्ये काम केल्यामुळं त्या काळातली भूमिका मांडत असताना आमच्या मित्रांची आम्हाला नेहमी भीतीच वाटायची. काय भूमिका मांडली की आमचे मित्र दोघी काठी, पण त्यांनी कधी लातूरचा जो वारसा गोपाळराव पाटील साहेब असतील, गोमारे साहेब असतील, ह्यांनी जो जपला. राजकीय क्षेत्रामध्ये मतमतांतर असलं तर मनभेद न होता, वैरत्व न येता जो आपला लातूरचा वारसा आहे ते वैभव पुढे नेण्यासाठी आपल्या माध्यमातून लातूरची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. तथा त्यांचे यजमान डॉक्टर ब्रिजमोहन झंवर यांनी सुद्धा ऑलिम्पिक ऑफ अल्टोरा मॅरेथॉन मध्ये 88 किलोमीटरमध्ये पारितोषिक मिळवलेलं आहे. या दोघाही पती पत्नींना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. यांचं स्वागत व सत्कार तथा गौरव माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय.
धन्यवाद डॉक्टर झंवर साहेब तथा झंवर भाभी. यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत श्री मेहनत करून काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि राज्याच्या आमच्या नेतृत्वानं एकदा सोडून दोनदा मंत्रिपदाची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त करून त्या ठिकाणी दिली आणि म्हणून त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये मला अनेक महत्वपूर्ण या राज्यामध्ये काम त्या ठिकाणी मला करता आलं आणि मला आवर्जून या ठिकाणी मला सांगायचंय की एक सर्वसामान्य कार्यकर्ता बेदरे साहेबांनी प्रस्ताविकामध्ये सांगितलं आम्ही तिघही मित्र कसल्याही राजकीय पार्श्वभूमी किंवा कसलाही राजकीय वारसा नसताना आम्ही एवढ्या मोठ्या पदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. पण तुम्ही तिघं म्हणू नका, आपण आता चौघं. आणि म्हणून या तीन मित्रांनी स्वतःच्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी पोहोचले आणि म्हणून आपला छोटासा एक कार्यकर्ता तू राज्याचा कॅबिनेट मंत्री पदापर्यंत आणि महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळवण्यापर्यंत मजल गाठली. म्हणून या तिघांची कल्पना त्याला सुचली आणि या बेदरे कुटुंबाने तो माझा सत्कार केला आणि म्हणून त्यांचे सुद्धा तिघांचे मी मनापासून त्या ठिकाणी मी आभार मानले आणि आभारातच त्या ठिकाणी राहणार. मित्रांनो, ज्यावेळेस ही संधी प्राप्त झाली पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आरतीताई आणि ब्रिजमोहनजी मला काम करायची संधी मिळाली. खरं तर आज काका नाही, त्यांची सुद्धा मला आठवण येते. काका असते तर या स्टेजवर या कार्यक्रमाला आले असते. वैजनाथ दादा सुद्धा कुठेतरी कामामध्ये बिझी होते, ते सुद्धा येणार त्या ठिकाणी होते. अशा अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण मला कॅबिनेट मंत्री ज्यावेळेस आमचे नेते, राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी ज्यावेळेस महायुतीच्या सरकारमध्ये दोन मोठ्या खात्याची जबाबदारी दिली त्यावेळेस मला झंवर साहेब खूप मोठं काम करतात. 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय मला त्या ठिकाणी घेता आले. माझ्याकडे क्रीडा विभाग होता, युवक कल्याण आणि पोर्ट विभाग त्या ठिकाणी होता. क्रीडा विभागामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त निर्णय घेणारा कोणता मंत्री असेल तर ती माझी नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. भारतामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक राज्य पुढे आहेत. मग हरियाणा असेल, पंजाब असेल, आसाम असेल, अनेक राज्यामध्ये खेळाडू ऑलिम्पिक पदक त्या ठिकाणी घेऊन येतात, गोल्ड मेडल घेऊन येतात, रौप्य कांस्य पदक त्या ठिकाणी घेऊन येतात. पण आपलं राज्य एवढं प्रगती असून सुद्धा आपण त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी होतो. दादानी मला सूचना केली, संजय तू तरुण आहेस, तुला एक जाणीवपूर्वक खातं त्या ठिकाणी दिले, याच्यामध्ये नाविन्यपूर्ण तू काहीतरी करून दाखवलं पाहिजे. हे ते त्या ठिकाणी मला सूचना केल्यानंतर अनेक नाविन्यपूर्ण बदल घडवण्याचं मी काम त्या ठिकाणी केलं. जे हरियाणामध्ये ऑलिम्पिक भवन आहे, जिथं पंजाबमध्ये ऑलिम्पिक भवन आहे, जिथं आसाममध्ये ऑलिम्पिक भवन आहे, आज तगायत राज्यामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी नव्हतं. माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मला पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन उभा करण्याचं भाग्य सुद्धा मला त्या ठिकाणी मिळालं. आज त्या ऑलिम्पिक भवनामधून ताईला त्याचं महत्व माहिती आहे. अनेक ऑलिम्पिक वीर त्या ठिकाणी तयार होणार आहेत. ज्यावेळेस ऑलिम्पिक वीर तयार होतात तेव्हा त्या राज्याचा मोठा गौरव त्या ठिकाणी होत असतो. अनेक निर्णय घेत असताना एक फाईल माझ्याकडे आली खेळाडूला मानधनची. त्या खेळाडूच्या मानधनमध्ये जे इंटरनॅशनल खेळाडू असतात त्या खेळाडूला त्यांनी सुवर्ण पदक जर मिळवलं तर त्याला राज्य शासनाच्या वतीने 10 लाख रुपये
त्या ठिकाणी दिलं जायचं. जे रौप्य पदक पटकावले त्याला 7.5 लाख रुपये देत होते. जे कांस्य पदक पटकावले त्याला 5 लाख रुपये देत होते. मी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. अण्णाराव पाटील साहेब, मला कार्यकर्ता असल्यामुळं बळवंत भाऊ सगळी माहिती त्या ठिकाणी होती. मी त्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं, जरा माहिती घेतली. किती वर्षापासून चाललंय? ते मला अनेक वर्षापासून चाललंय. ते मला असं चालणार नाही. तो खेळाडू इंटरनॅशनल मध्ये जाण्याकरता किंवा ऑलिम्पिक मध्ये जाण्याकरता तो किती मेहनत करतो. तो सर्वसामान्य कुटुंबातला असतो. त्याला अनेक खर्च त्या ऑलिम्पिक मध्ये जाण्याकरता त्या ठिकाणी लागतो. आणि म्हणून मी तात्काळ त्या फाईलवरती माझ्या पेननं मी लिहिलं की ज्या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये जाऊन जो व्यक्ती, जो खेळाडू स्वर्ण पदक पटकावेल त्याला 1 कोटी रुपये बक्षीस देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने केलं पाहिजे. जे रौप्य पदक पटकावलं त्याला 75 लाख रुपये, जे कांस्य पदक पटकावलं त्याला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला. आणि एका दिवसामध्ये तो GR सुद्धा त्या ठिकाणी बाहेर काढला. राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मेजर ध्यानचंदच्या नावानं या देशामध्ये ओळखला जातो. स्वर्गीय खाशाबा जाधव हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र. खाशाबा जाधवने सुद्धा ते ऑलिम्पिक वीर होते. माझ्या लक्षात आलं की जसं आपण मेजर ध्यानचंदच्या नावानं आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो, तसंच आपण स्वर्गीय खाशाबा जाधवच्या नावानं आपण महाराष्ट्र क्रीडा दिन आपण मिळून साजरा केला पाहिजे अशी भूमिका घेतली. आणि 15 जानेवारीला त्यांच्या जन्मदिनी आपण तो त्यांच्या नावानं आपण आता क्रीडा दिन म्हणून आपण महाराष्ट्रभर साजरा करतोय. माझे खेळाडू महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांना पदकं मिळाले पाहिजे म्हणून मिशन लक्ष्यवेध ही योजना या महाराष्ट्रामध्ये लागू केली. 12 खेळावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे भूमिका मी त्या ठिकाणी घेतली. आणि आज मिशन लक्ष्यवेध या राज्यामध्ये खूप पॉप्युलर त्या ठिकाणी झाली. आणि आज त्या सर्व खेळाडूंना त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळताय. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील. आज पोर्ट विभागाचा कारभार माझ्याकडे होता. अत्यंत महत्वाचं खातं. जसं आज आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना सहकार मंत्री पद भेटले. विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की अमित शहा साहेबांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात महत्वाचं खातं कोणतं असेल तर ते सहकार खातं आहे. मित्रांनो, तसं हे पोर्ट खातं सुद्धा अतिशय महत्वाचं खातं आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या राज्याला त्या ठिकाणी लागला आहे. या जगामध्ये आयात निर्यात करण्याचं काम पोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. आणि ते महत्वाचं खातं माझ्याकडे आदरणीय दादानी आणि राज्याच्या नेतृत्वाने मला त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि एक चॅलेंजिंग काम होतं. वाळवंट बंदर 1980 पासून या महाराष्ट्रामध्ये वाळवण येथे पोर्ट निर्माण झालं पाहिजे ही अनेक नेत्याचं स्वप्न होतं. अनेक नेत्याची भावना त्या ठिकाणची होती. पण ते आज तागायत कुण्या कारणानं ते होत नव्हतं. मला हे विभाग दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते आदरणीय दादांनी सांगितलं की संजय, तू आणि रवींद्र चव्हाण त्या वाळवण बंदराकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं पाहिजे हे भूमिका मला त्या ठिकाणी सांगितली. मला मेहनत करायची खूप आवड आहे. चॅलेंजिंग काम करायला मला त्या ठिकाणी आवडतं. 6 महिने मी आणि रवींद्र चव्हाण साहेब त्या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही जात होतो. अनेक मच्छीमार संघटनेचा विरोध त्या ठिकाणी होता. तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध त्या ठिकाणी होता. त्यांच्या अनेक मिटिंगा त्या ठिकाणी आम्ही घेतल्या. त्यांना समजावण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि त्या सर्व प्रयत्नाला आम्हाला यश त्या ठिकाणी आलं. आणि गेल्या वर्षी देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचं भूमिपूजन सुद्धा करण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी आलं. आणि त्या बंदराला आता केंद्र शासनाने 76,000 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. 76,000 कोटी. 12.5 लाख तरुणाला तरुणीला रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे.
एवढं मोठं बंदर जगामध्ये 3 नंबरचं बंदर म्हणून या महाराष्ट्रामध्ये वाढवण बंदरची ओळख त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, जमदाडे साहेब, बेदरे साहेबांनी जो सत्कार ठेवला, महाराष्ट्राचा पुरस्कार का दिला, तर या सगळ्या कामाचा लेखाजोखा त्या ठिकाणी तपासला गेला आणि तो पुरस्कार या कार्यामधून त्या ठिकाणी मला मिळाला. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण सत्कार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. अनेक मग मुरबे बंदर असेल, जीवना असेल, हरणे असेल, असे अनेक बंदर मी त्या ठिकाणी उभा केले. अनेक मोठे मोठे उद्योगपतींनी पोट उभा करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की अदानी बंधूचं सुद्धा पोट आपल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी होतंय. त्यांनी मला आवर्जून त्यांच्या गुजरातमध्ये एक फार मोठं पोर्ट आहे, मला त्याचं नाव मुंद्रा पोर्ट, इथं मला लातूरला स्पेशल विमान पाठवून मुंद्रा पोर्ट पाहणी करायला मला त्या ठिकाणी घेऊन गेले होते. कितीतरी 1000 एकर मध्ये सगळी इंडस्ट्री त्या ठिकाणी उभा केलेल्या पोर्टच्या बाजूला. जगामध्ये सगळ्यात मोठं आता वाढवण बंदरच्या खाली खाली मुंद्रा पोर्टचा सुद्धा नंबर त्या ठिकाणी लागतो. आणि मी त्याला सहज विचारलं, हे सगळं तुम्ही कसं काय घडलं म्हणून. आणि त्यांनी सगळी स्टोरी, ज्यावेळेस लंच आम्ही करत होतो त्यावेळेस सगळी स्टोरी त्या ठिकाणी सांगितली. मी सुद्धा एक आयात निर्यात करणारा एक छोटा व्यवसायक होतो म्हणले. कांडला पोर्ट मधून त्या ठिकाणी मी करत होतो. आणि मी त्यावेळेस एक स्वप्न बघितलं, म्हणलं की जीवनात जर मी मोठा झालो तर कांडला पोर्ट सारखं माझं सुद्धा पोर्ट त्या ठिकाणी होईल, असं त्यांनी स्वप्न बघितलं होतं. आणि मुंद्रा पोर्ट अतिशय देखणं पोर्ट त्याने त्या ठिकाणी केलं. आणि मुंबईमध्ये सुद्धा पोर्ट उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणून मला हे सगळे कामं त्या ठिकाणी करता आले. आज इथं निटोरे साहेब आहेत, रामराव मामा आहेत, भरत भाऊ आहेत. त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं, आपल्या जिल्ह्याच्या नेतृत्वामुळं, दादांच्या आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कृपेमुळं एकदा सोडून मला 3दा विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली. राष्ट्रवादीमधून मी आणि आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब 3 निवडणुका लढवल्या. राष्ट्रवादीमधून अण्णाराव पाटील साहेब बोलले, बाबासाहेब पाटील साहेब आता रिडॉर्समधून आमदार झाले होते, पण राष्ट्रवादीमधून आम्ही 3दा एकदाच निवडणुका लढवली. 14ला आमचा पराभव झाला, 19ला आम्ही दोघंही मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आलो. 24ला तर लातूर जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आणण्याचं काम उदगीरच्या जनतेने त्या ठिकाणी केलं. आणि उदगीरमध्ये काम करीत असताना तिथं सुद्धा प्रचंड मोठा विकासाचा डोंगर उभा करण्याचं काम या सगळ्या नेत्या मंडळीच्या सहकार्याने त्या ठिकाणी करता आलं. आणि त्याचंच फलित म्हणून हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मला त्या ठिकाणी देण्यात आला. आणि त्याचाच सन्मान करण्याकरता आदरणीय बेदरे साहेब मला गेली 8 दिवसापासून सांगत होते की संजयराव, बाबासाहेब पाटील साहेबांची तारीख भेटली की आम्हाला तुमचा सत्कार करायचा. आणि ऐन दिवाळीमध्ये मला आजही आठवतंय, असा कार्यक्रम बेदरे साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे घ्यायचे. त्यांच्या फार्म हाऊस मध्ये कधी घ्यायचे, कधी लातूरच्या घरी त्या ठिकाणी घ्यायचे. त्यावेळेस झोर काका सगळे त्या ठिकाणी उपस्थित असायचे. आणि तेवढाच सन्मान आम्हाला सुद्धा देण्याचं काम बेदरे कुटुंबियांनी, ॲडव्होकेट बेदरे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज मन भारावून आलंय, कारण अनेक माझ्याबरोबर काम करणारे बाळासाहेब कांबळे साहेबांपासून अनेक लोकांना, मी इथं बसलेल्या लोकांना असं फार सगळ्यांना जवळून मी त्यांच्यापाशी राहिलेला व्यक्ती आहे. माझ्याबरोबरच आज डॉक्टर आरती झंवर, माझी भगिनीला सुद्धा मॅरेथॉन मध्ये 100 किलोमीटर मध्ये ते पहिले पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी झाला. डॉक्टर ब्रिजमोहन झंवर साहेबांचा सुद्धा ऑलिम्पिक मध्ये मॅरेथॉन मध्ये 88 किलोमीटर मध्ये पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी झाला. माझे स्नेहमित्र अजमुद्दीन मनिया, त्यांनी सुद्धा मला विधानसभेला माझ्या उदगीरमध्ये त्यांचा मदरसा आहे त्या माध्यमातून मला निवडून आणण्याकरता खूप प्रयत्न केला.
ते पानगावचे जरी असले तरी उदगीरमध्ये सुद्धा त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आहे. त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी झाला आणि या सत्काराला आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, विक्रम काळे साहेब आवर्जून आपल्या छोट्या कार्यकर्त्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा त्यांनी त्या ठिकाणी वाढवली. त्यांचं सुद्धा मनापासून मी अंतकरणापासून दोघांचे आभार व्यक्त करतो. कारण बाप्पा संभाजीनगरला होते, बाबासाहेब पाटील साहेबांना इथला कार्यक्रम करून आता उद्या पुण्यामध्ये माझे मित्र सुनील शेळके त्यांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून अधिकचा वेळ न घेता खूप काय बोलण्यासारखं आहे, पण एवढा एकच शब्द देतो मी की जसं माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं विकास कामे केले, तसं मी आणि बाबासाहेब पाटील साहेबांनी आम्ही विक्रम काळे साहेब आता या जिल्ह्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही आता कदापि मागे राहणार नाही, हाही शब्द, हाही विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपल्या जिल्ह्यातले जे जे काही विक्रांत भाऊ सार्वजनिक कामं असतील, विधायक कामं असतील, त्या कामाला आम्ही प्राधान्य तिघही आम्ही त्या ठिकाणी देऊ, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्याकडून विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा मी आदरणीय व्यंकटराव बेदरे साहेबांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, अतिशय सुंदर आपण या ठिकाणी व्यक्त झाला. यानंतर लातूर नगरीचे माजी महापौर विक्रांत भैया गोजमुंडे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत व सत्कार प्रदीप सिंह गंगणे हे करतील. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी